मंडळी तुम्ही समोरून बघू शकता. आज पक्ष पुन्हा गुलालाचा मानकरी झालेला आहे. तो पण घरच्या सर्जासोबत करून आपण विकास भाऊला विचारूया. विकास भाऊ नमस्कार. नमस्कार. कशी काय आज गाडी पुन्हा ही जुळून आली? गाडी जुळून आली तुम्हाला सांगितलेलं होतं लवकरच मुंबईमध्ये नवीन वर्षात पुशेगावचेच इथे तुम्हाला सांगितलेलं नवीन वर्षात मुंबईमध्ये ही गाडी दिसणार तुम्हाला एकत्र. आणि मला वाटतं ते नाव फिरलं, त्या नावाविषयी सांगा ना. नाव आपल्यावर नाव फिरलं नाही. आपण नाव दिलं तर मग उंबारलीचं नाव दोन्ही साईडशी आला. मग तिथं आपण प्रेमाप्रमाण ते पण आपले मित्र आहेत. तात्या पण आपले म्हणजे घरचे संबंध सगळ्यांशी पण मैत्रीण खेळायचा. बरोबर आहे. आता जी गाडी झाली बघा, मला वाटतं गती खूप लागली गाडीला. जशी ज्या प्रकारे सर्जा आणि पक्षा पहिल्यांदा गाडी पळवली होती ना, तीच गती आज पुन्हा दिसून आली. नाही बैलाला पण चांगल्या आणि सर्जा पण वेगाचा बादशाच आहे. त्याला काही अंतच न त्या सर्जाला पण स्पीडला खूप स्पीड त्याला पण. बरोबर आहे. आता प्रत्येक वेळेला आपण मुलाखती घेतच असतो. कुठेतरी ही जोडी ना, मला वाटतं सुरुवातीच्या काळाला सर्जावाल्यांची बाईट झालेली आहे. मला वाटतं सर्जा आणि पक्षा ही गाडी ज्या वेळेला पळायची ना, त्यावेळेला सर्जा आणि पक्षा गाडी पळायची तर या गाडीचे खूप सारे चाहते होते. आणि कुठेतरी मध्यंतरी गाडी पळत नव्हती का, तर सर्जा पण त्याच लेवलला वर गेला आणि पक्षा पण त्याच लेवलला वर गेला. वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पळायला लागलं. पण कुठेतरी प्रेक्षकांसाठी आज पुन्हा तुम्ही या सीझनला मला वाटतं ही दुसऱ्यांदा गाडी पळताय. उंबरवेळेला पळवली आणि त्याच्यानंतर आज पळवली. मुंबईमध्ये जास्तीत जास्त करून ही गाडी दिसेल तुम्हाला. आमचा पण असाच प्रयत्न असेल. आमचे स्वर्गीय मनोहर शेठ कानावकर, भगवान शेठ कानावकर आणि सुनीलदादा बोरोडे आणि आमचे सुट्टी मेकर टीम. यो बैल तसा आहे पण तसा कोणाच न उभा राहील. टिल्लू भाऊ झाला, ऋषी भाऊ झाला, ज्ञानू भाऊ झाला, ते भाऊ आणि हे भाऊ येत नाही फौजी आहेत. फौजी एक खास सुट्टी टाकून काल यात्रा होती पक्षाची इथं नेताऱ्याला, त्याच्यासाठी आणि आजच्या शर्तीसाठी ते बॉर्डरवरची सुट्टी टाकून आले. त्यांचं धन्यवाद करतो मी. म्हणजे कुठेतरी आपला खेळ हा नुकता गावाकडे नाही तर शहराकडे नाही तर पूर्ण देशामध्ये पसरलाय. उशेगावला पण सुट्टी घेतलेली आहे, पण ती सुट्टी मंजूर न झाली. मग ती अर्जंट मग ट्रेनला बसायला गेलेलं कॅन्सल झालं. मग इथं आलं. बरोबर आहे. आता विकास भाऊ तुम्हाला आवर्जून विचारून या गाडीचं वैशिष्ट्य काय सांगाल? कारण ज्या वेळेला सुरुवातीला ही गाडी पळाली ना, त्यावेळेला पक्ष समजा तुमच्या नियोजनामध्ये नव्हता, पण आता तुमच्या नियोजन आल्यानंतर पण गाडी पळतंय. कुठेतरी गाडीचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? गाडीचं वैशिष्ट्य ना तो पक्षा आणि आपण जर साप असेल म्हण बाकी बैलांचा सोडा, आपणच जर साप असेल ना म्हणान, आपण जर मी तुमच्या माध्यमांशी जर बोललो मला याच्याशी खेळायचे त्याच्याशी खेळायचे, तो खेळ नका सगळ्यांना पविन ते प्रेमान खेळा सगळ्यांशी. आणि तुम्हाला सांगून मी कुठं कोणाला जोड होणार आहे? आपला येईल तर नाव द्या किंवा नाव फिरवा, पण प्रेमान खेळा सगळ्यांशी. काहीच ना, खेळ चांगला आहे, चांगला खेळा. बरोबर सगळे चांगला खेळा. बरोबर आहे. जर आणि आपला स्वतःचा मन साफ असेल ना तर सगळे बैल पळतील. तर आईने पण चांगला गुलाल घेतला. माऊलीची गाडी जमली ना माझी. म्हणजे आपण जर चांगला खेळ केलो ना आपल्या दावणीला खरोखर चांगली. पण जर मी तुमच्या बैलाचा विचार केला कधी पडेल न, मी कधी झुपन किंवा मी कधी खेळेल, मग ते सत्यानं त्याच्यामध्ये आपल्याला विजय नाही कधीच. बरोबर. आणि कुठेतरी आज एक मन साफ ठेवून तुम्ही खेळ कायम करत आलेला, याच्या पुढे पण तुमचा असंच खेळ राहील, काय बोलाल? हो तसाच राहील आणि प्रेमान राहील. कमीत कमी 10-12 गाड्या मी स्टेजवर बसल्या कोणच्या पण जमून देतो. मी झाला, माझा मित्र दिनेश दुधकर झाला पालचा, आम्ही दोघं प्रेमान कोणच्या पण गाड्या जमून देतो. तू याच्याशी केले त्याच्याशी प्रेमान खेळायला सगळं होतं. फक्त प्रेमान खेळायला पाहिजे. बरोबर. कुठेतरी इथं ज्या वेळेला गाडा मालक भाडा भरून येतात तर त्यावेळेला त्यांना पण अपेक्षा असते की मैदानामध्ये गेल्यानंतर आपली गाडी जमावा झाली, ती हार किंवा विजय. हो बरोबर ना, गाडी व्हायलाच पाहिजे. बरोबर. आता आज उसाडण्याच्या मैदानामध्ये ना विकास भाऊ एक प्रश्न घेईन. बोनिवलीच्या मैदानामध्ये थोडीशी गडबड झाली VIP गाडा मालकांसाठी, तर तो इथं नियम नव्हता, सर्वांना एक समान नियम ठेवला होता. आज काय बोलाल? सर्वांनी नियम ठेवला चांगला आहे, मस्त आहे. पण आपण बोलतो VIP म्हणजे VIP गाडी असेल ना ओरिजिनल तर तिलाच VIPला एंट्री द्यायला पाहिजे. त्या अड्डावाल्यांची काही ना चुकी, गाडा मालकांची चुकी, बोनिवलीच्या अड्ड्यांची काहीच चुकी नाही. बरोबर. आता मी स्वतः खालती गेलतो, कोणी छोटी गाडी असेल ही गाडी असेल ती टाकलेली, 1-2 VIP पण टाकलेलं. पण जर VIP गाड्या नाही झाल्या तर अड्डावाल्यांचं परमिशनचा खर्च खरोखर जास्त आहे. आपल्याला 3 कॅमेरा पाहिजे, स्क्रीन पाहिजे, पाठीतला दगडा काढायला पाहिजे, सगळ्या आपण आठी मांडतो त्यांच्याकडे. मग त्यांच्या खर्चाचं पण आपल्याला बघायला पाहिजे. ह्यो पण सगळं पण ओरिजिनल VIP असेल ना तिलाच एंट्री द्यायला पाहिजे. बाकीचे
सगळ्या माझी पण ही गाडी ती गाडी लाईनीनच आली. बरोबर आहे. आणि नाही, आणि मी पण कुठं पण माझी ही बारीक गाडी असेल ना, मी बोलत पण ना कोणाला, गप लाईनीने येतो, खेळतो. भले संध्याकाळ का ना होई, कॅन्सल ना होईल, पण ते दोन्ही पण गुलाल देतात ते पण. बरोबर आहे. आता हा जो ग्रुप आता फ्रेममध्ये दिसतोय खूप मोठा दिसतोय. मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये अजून काही लोक जुडतील काय बोला. अजून माझे अर्धी पोरं इलेक्शन मुलं, आमच्या गावात इलेक्शन चालू आहे, आमचंच म्हणजे उभं राहिलेत म्हणून अर्धी पोरं भेटत ना आम्हाला आपली. आणि आमचा मोठा भाऊ विजयदादा स्वतः उभा आहे नगरसेवकसाठी, त्याला पण नाही यायला भेटत सध्या. 15 तारीख झाल्याशिवाय त्याला नाही यायला, म्हणून आहेत त्याचे डबल टिबल पोरं आहेत आपली, पण ती यायला नाही भेटत इलेक्शन मुलं. बरोबर. आता विकास भाऊ, आता संदीपभाई माली स्वतः आज मैदानामध्ये उपस्थित होते. कुठेतरी मैदानाच्या संदर्भात काही चर्चा झाली. लवकरच सर्वांना वाटतं की मीटिंग व्हावं आपली आणि त्याच्यामध्ये विशेष चर्चासाठी आम्ही सगळी एकत्र जमलेलो. स्थळ पण ठरवले बदलापूरला. फक्त आता तिथं जाऊन एकदा व्हिजिट करू, कशी काय मीटिंग करायची, दुपारी करायची, संध्याकाळी करायची, आणि मीटिंग करेल ती सगळ्यांना सोयीस्कर कशी करता येईल. मीटिंग आता आमचा दादाचं इलेक्शन आहे, आता तो येतं ना येतं त्या पण सगळं आम्हाला बघायला लागेल. त्याच्याशी पण आम्ही चर्चा करू, मग कशी काय मीटिंग करायची ते ठरवू. बरोबर. आणि पुन्हा एकदा घोटचा अरुण दादा झाला, जगदीश दादा झाला, एकनाथ दादा यांचं पण धन्यवाद देतं. बरोबर. आणि बबलू चाच्याच्या विषयी काय बोलाल. बबलू चाचा पण खूप सुंदर गाडी आणतो आणि चांगला आहे बिचारा, मस्त आणतं गाडी. बरोबर आहे. आणि बबलू चाचा आणतं ना, तसंच आपलं मुंबईचं सगळं ड्रायव्हर पण चांगलं आखल. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी ते पण एक सामान आहे. आपलं मुंबईचं ड्रायव्हर पण खरोखर चांगलं आखलतात सगळं. बरोबर आहे. आता पक्षाला बबलू चाच्याने किती वेळा पलवला काय सांगाल. बरेच वेळेला पलवले पक्षाला, बरेच बरोबर. आणि कुठेतरी जी आता सर्जाला काही मागं दुखापत झाली होती, त्यानंतर सावरून बघा ही जोडी पलतय. आता पुढचं काय नियोजन, कारण लोकांना अपेक्षा असेल की सर्जा पण पलावा आणि पक्ष पण सोबत पलावा. लवकरच परत काहीतरी चांगला दिसेल तुम्हाला. बरोबर आहे. आणि चला जाता आता शेवटचा प्रश्न घेतो. तुमच्या दावणीला असलेला माऊली आणि राया यांनी, माऊलीनी आणि रायानी पण समजा गुलाल घेतले, त्याविषयी थोडीशी माहिती त्यांना कसं काय त्याचं नियोजन केलं होतं. त्याही पण चांगला गुलाल घेतला. राया आणि प्रणल लालेचा बच्चा होता, खूप छान गाडी पळाली. त्याला पण एक चांगली गाडी होती, लक्की आणि लॉटरी होता, ती पण चांगली गाडी पळते. या पाठीवर लॉटरीची झाली का गाडीत नव्हती पडली, आपली झाली. बरोबर आहे. आता शेवटचा प्रश्न घेतो. ही सर्व आलेली मंडळी आहे, आजचा गुलाल हा कोणाला असेल. आजचा गुलाल काल आमच्या नेतोबा देवाची यात्रा होती, काल आम्ही पण तिथं होतो, त्या देवाचा आशीर्वाद घेऊन आलतो आणि त्याच देवाला अर्पण करतो. म्हणजे आजचा गुलाल जो नेतोबा देव आहे त्या देवाला समर्पित असेल पूर्ण जोडीचा. हां. आणि नवीन वर्षाची ही आमची चांगली सुरुवात. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला, तुम्हाला पण शुभेच्छा. आणि असंच कायम तुमची जोडी पलावा. याच्या आधी पण खूप वेळा पळालेली आहे, याच्या पुढं पण पलावा. माझ्याकडून तुम्हाला कायम शुभेच्छा असतील. तुमच्या चॅनेलला पण धन्यवाद. धन्यवाद.